नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. मायेचा महामेरू आणि वंचितांचा नंदादीप ज्येष्ठ समाजसेविका सुलोचनाताई माने यांचा प्रेरणादायी वाढदिवस सोहळा संपन्न. कवठेमहांकाळ विशेष प्रतिनिधी. कवठेमहांकाळच्या माळ रानावर माणुसकीचा नवचैतन्य फुलवणारी आणि अन्यायाविरुद्ध प्रखर बाणेदार लढा देणारी एक आढळ ध्येयनिष्ठ रणरागिणी म्हणजे सुलोचनाताई माने. सैनिकांची लेक आणि सैनिकाची पत्नी अशा दोन्ही भूमिकातून देशप्रेम आणि शिस्तीचा वारसा लाभलेल्या सुलोचनाताईंनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संकटांशी झुंज दिली, पण कधीही माणुसकीचा धागा सोडला नाही. शिवणकामाच्या सुईने केवळ कपडे शिवले नाहीत, तर त्यांनी 600हून अधिक निराधार महिलांच्या आयुष्यातील विस्कटलेली स्वप्ने पुन्हा विणली आहेत. 1993 मधील अतिक्रमणाविरोधाच्या ऐतिहासिक लढ्यातून खोकी कामगार संघटनेची निर्मिती करून गोरगरिबांना हक्काचे छप्पर मिळवून देणाऱ्या या माऊलीचा प्रवास म्हणजे संघर्ष आणि करुणेचा एक अपूर्व संगम आहे. मुलाच्या आजारपणातील वैयक्तिक दुःखावर मात करून आणि कोरोना काळात अन्नपूर्णा बनून सामान्यांच्या घरोघरी पोहोचणाऱ्या सुलोचनाताई आज 73व्या वर्षीही एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे वंचितांच्या आयुष्याला दिशा दाखवत आहेत. त्यांच्या या 40 वर्षाच्या निस्वार्थी तपश्चर्येला महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरवले असून त्यांचा हा जीवन प्रवास एखाद्या प्रेरणादायी कादंबरीसारखा थरारक आणि तितकाच भावूक आहे. या गौरव सोहळ्यास मान्यवरांनी ताईंच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. जनप्रवासचे ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक राजाराम पाटील सर यांनी ताईंच्या कार्याचे वर्णन करताना सांगितलं की सुलोचनाताईंचे कार्य म्हणजे निस्वार्थी समाजसेवेचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. ताईंनी केवळ समस्या मांडल्या नाहीत, तर त्या सोडवण्यासाठी स्वतःला वाहून घेतले. हेच त्यांच्या खऱ्या मोठेपणाचे गमक आहे. यावर शिक्कामोर्तब करताना लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर आबासाहेब शिंदे सर म्हणाले की सुलोचनाताई म्हणजे केवळ एका जिल्ह्याची ओळख नसून त्या महाराष्ट्रातील एक ध्येयवेडी समाजसेविका आहे. आपल्या धावपळीच्या युगात त्यांनी माणुसकीचा दीप अखंड तेवत ठेवला असून त्यांचे हे कार्य जनमानसात पोहोचवणे हे आमचे भाग्य आहे. या गौरव सोहळ्याची शोभा वाढवताना अंबिका महिला मंचच्या अध्यक्षा आणि एम स्कूलच्या संस्थापिका सौ शीतल वैभवदादा गुरव यांनी ताईंच्या कार्याचा गौरव करताना म्हटलं की सुलोचनाताईंनी उभारलेले संघर्षाचे लेणे हे समस्त महिला वर्गासाठी एक मोठी प्रेरणा आहे. हा वारसा आता समस्त महिला अधिक जोमाने पुढे नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी भागीरथी महिला पतसंस्थेच्या चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्याध्यक्ष नूतन वाघमारे यांनीही उपस्थित राहून ताईंच्या निस्वार्थी कार्याला मानवंदना दिली. ताईंनी आपल्या संघर्षातून ज्या महिलांना स्वावलंबी बनवले आहे ते कार्य पाहून त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित होतो असं त्यांनी नमूद केलं. या सोहळ्यात प्राकृत हेल्थ फाउंडेशनच्या डॉक्टर एकादशी लोंढे यांनी ताईंच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना सांगितलं, सुलोचनाताई म्हणजे केवळ एक व्यक्ती नसून त्या समाजकार्याचा एक जिवंत वस्तुपाठ आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी वंचितांच्या आयुष्यात आशेची नवी पहाट निर्माण केली आहे ते कार्य वंदनीय आहे. प्रसिद्ध डॉक्टर हर्षदा कदम यांनीही ताईंच्या संघर्षाचे मोल अधोरेखित करताना म्हटलं की ताईंचे जीवन हे एखाद्या दीपस्तंभासारखे आहे, जो संकटाच्या काळोखाती वाटा शोधण्याचे धैर्य देतो. त्यांच्या रूपाने समाजाला एक अखंड प्रेरणास्त्रोत लाभला आहे. अशा या सोहळ्यात उपस्थितांनी ताईंच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एका बाजूला संघर्षाची धग आणि दुसऱ्या बाजूला करुणेचा पाझर असलेला सुलोचनाताईंचा हा जीवन प्रवास कायम स्मरणात राहील. असाच हा सन्मान सोहळा पार पडला. मायेची ऊब देणारी ही रणरागिणी अशीच अविरतपणे वंचितांच्या आयुष्यात तेवत राहो हा सूर आता या सोहळ्यात उमटत आहे. लेखन उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.
पाहत राहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.